बातमी आहे नागपूरमधून। फिटनेससाठी जिममध्ये तासनतास व्यायाम करण्याची क्रेज तरुणांमध्ये वाढतीये आणि याच नादामध्ये तरुणाई जीवाशी खेळ खेळत असल्याची धक्कादायक घटना ही नागपूरमधून समोर आली आहे। नागपूरमध्ये एका 23 वर्षीय तरुणाची अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटली। सुदैवाने डॉक्टरांनी गोल्डन अवरमध्ये शस्त्रक्रिया केल्यामुळे त्या तरुणाचा जीव वाचलाय। पण या घटनेनंतर अतिव्यायाम करणाऱ्या तरुणांनी काळजी घेण्याची गरज समोर आली आहे। ओम भोयर हा नेहमीप्रमाणे जिममध्ये गेलेला होता। तिथे त्याने अति ताण सहन करत व्यायाम सुरू केला। लगेचच डोकं दुखायला लागलं, उलटी देखील झाली। पण ओमच्या ही बाब लक्षात आली नाही। काही तासांनी त्याला अस्वस्थ वाटू लागलं। पुढे त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। यावेळी त्याची मेंदूची रक्तवाहिनी ही फुटल्याचं समोर आलं। अतिव्यायाम करणं हे धोकादायक असतं। प्रत्येकाने शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करायला हवा, असा सल्ला ओमवरती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सचिन ढोमणे यांनी दिलाय। ब्रेनची नस फाटली ॲक्च्युली, जसं त्यांनी झटका मारला असेल ब्रेनची नस फाटली आणि तिथनं क्लॉट तयार झाला आणि ते ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन घुसला तो क्लॉट। मग आम्ही ऑपरेशन करून तो क्लॉट काढला, पूर्ववत ब्रेन फ्लो सुरू झाला, पेशंट इम्प्रूव्ह झाला। परंतु असे काही हेडेक आणि वॉमिटिंग सडन स्ट्रेस नंतर होत आहे, ते इग्नोर नका करू। स्ट्रोक झाला तर इग्नोर नका करू। हेवी एक्सरसाइज करायची तर अंडर द गायडन्स ऑफ स्पेशलाइज ट्रेनरच करा, जो सर्टिफाईड आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।